गुरुदेव, हे विदुर काका कोण आहेत? विदुर काकांविषयी मला थोडस सांगता का? शुकदेवजी महाराज म्हणतात, हे विदुर काका मोठे महान भक्त होऊन गेले. जग त्यांना विदुर काका म्हणत नव्हता, दासीपुत्र त्या ठिकाणी म्हणत नव्हतं. दासीपुत्र म्हणून त्या ठिकाणी छळवायचे. हे विदुर काका ज्या वेळेला, महिला मंडळी नीट लक्ष द्या माझ्याकडे, ज्या वेळेला विदुर काकांना द्रौपदी मातेला विवस्त्र करण्याचा प्रयत्न केलेला होता, त्यावेळेला विदुर काका मध्ये पडलेले होते महाराज. सगळ्यांनी माना खाली घातलेल्या होत्या, पण विदुर काका म्हणत होते, हे दुर्योधना, अरे हे चांगलं नाही रे. धृतराष्ट्राला सांगत होते, ती तुझी मुलं आहेत, तू थांबव. दुर्योधन बोलतो, आमचंच अन्न खातो, आमच्याच विषयी त्या ठिकाणी बोलतो, चल चालता हो म्हटले इथून. एक सांगते महाराजाच्या, आपल्या समोर जर एखादी चुकीची गोष्ट घडत असेल ना, त्याला विरोध करत जावा. नाही विरोध समोरच्याला त्याचा फरक पडत नाही, त्याच्याशी दोन हात करायला शिका, तेही जमत नाही तर त्या स्थानावरून निघून जा महाराज, काही गरज नाही ते डोळ्यानं पाहायची. विदुर काकांना ते सहन झालं नाही महाराज. हे कोणीच माझं ऐकत नाही, मोठे मोठ्याने खाली माना घातलेल्या आहेत. विदुर काकांना ते सहन झालं नाही, विदुर काका तिथून निघून गेले महाराज. नंतर विदुर काकांना कळतं, पांडवांना 12 वर्षाचा वनवास आहे, 1 वर्ष पांडव अज्ञातवासात राहणार आहेत. विदुर काकांनी विचार केला, आपल्याला सुद्धा वनवासातच राहायचंय. पांडव वनवासात आहे ना, आपण सुद्धा वनातच राहायचं. महिला मंडळ 12 वर्ष देवाची वाट पाहत होते. किती? 12 वर्ष. कंदमुळं फळं खावी. कधीतरी विदुर काकांची पत्नी सुलभादेवी, प्रचंड प्रेम महाराज भगवंतावर. विदुर काकांना विचारायचे, अहो ज्याचं चिंतन आपण रात्रंदिवस करतोय, तो देव आपल्याला भेटेल का? अहो पोटभर अन्न खाल्लं तर झोप यायची, म्हणून पोटभर अन्न सुद्धा खात नव्हते. पोटभर ती फळं, ती कंदमुळं त्या ठिकाणी खात नव्हते महाराज. 12 वर्ष त्या ठिकाणी वाट पाहत होते, कधी येईल तो देव, कधी त्या ठिकाणी भेटेल, कधी ती सुंदर छबी त्या ठिकाणी बघायला मिळेल. सातत्यानं वाट पाहत होते महाराज. कुणीतरी हस्तिनापुर सजलेलं त्या ठिकाणी बघितलं. विदुर काका विचारतात, आज काय विशेष आहे? म्हटले, कौरव पांडवांचं युद्ध होणार आहे आणि युद्ध होऊ नये म्हणून भगवान श्रीकृष्ण मध्यस्थी करणार आहे आणि देव मध्यस्थी करण्याकरता येणार आहे. कळलं काकांना महाराज, देव येणार आहे. पळतच घरी गेले. ए सुलभा, अगं ए सुलभा ऐक ना, ए सुलभा ऐक जरा, बाहेर ये. अहो काय झालं, का हाक मारताय? अगं अख्खं हस्तिनापूर सजवलंय, जिकडे तिकडे गुढ्या तोरण त्या ठिकाणी लावलेली आहेत, रांगोळ्या काढलेल्या आहेत, सडा सारवण त्या ठिकाणी केलेला आहे. का? पण काय झालं, आपला कृष्ण त्या ठिकाणी आपल्याला भेटण्याकरता येणार आहे. सुलभा देवी म्हणते, अहो जरा थांबा, आपला कृष्ण तुम्ही म्हणताय, त्यानं आपल्याला आपलं म्हटलं पाहिजे ना. नुसतं आपण म्हणून काय फायदा आहे, त्यानंही आपल्याला आपलं म्हणावं. काय हो, एवढे वर्ष झालं आपण त्याची वाट पाहतोय, तो आपल्या घरी येईल काय हो? तो आपल्याला भेटेल काय हो? तो तर दुर्योधनाकडे जाईल ना कृष्ण, त्याला मला बघायचंय. सांगा ना तुम्ही देवाला, तू माझ्या घरी ये. आपल्या घरी जास्त काही नाहीये, परंतु काहीतरी आपण बघूयात ना, काहीतरी त्याला खाऊ घालण्याकरता त्या ठिकाणी आणूयात ना. तुम्ही काहीतरी करा ना, तो आपल्या घरी आला पाहिजे. महिला मंडळ सगळी गर्दीच गर्दी महाराज कृष्णाला बघण्याकरता. जिकडं तिकडं ढोल ताशे त्या ठिकाणी वाजवू लागलेले आहेत. भगवान श्रीकृष्ण रथामध्ये त्या ठिकाणी आलेले आहेत. सगळे लोक पुष्पवृष्टी करतायत, भगवंताचा त्या ठिकाणी जय जयकार करतायत. आणि हा दुर्योधन दुष्टबुद्धीचा होता महाराज. त्याला माहिती होतं कृष्णाला मारण्यासाठी त्यानं कट रचलेला होता. ज्या बेडवर बसणार आहे तिथं साप विंचू घालून ठेवलेले होते, जेवणामध्ये विष टाकलेलं होतं महाराज. आता मला सांगा, त्याच्या सत्तेशिवाय जर झाडाचं पान हालत नाही तर त्याला या गोष्टी कळत नसतील का हो? माझे विदुर काका
त्या गर्दीमध्ये एका कोपऱ्याला उभे होते महाराज. गर्दीमध्ये त्या कृष्णाला पाहत होते, डोळे भरून पाहत होते. डोळ्यातून खळखळा अश्रू चालू होते महाराज. कान्हा, 12 वर्ष झाले रे तुझी वाट पाहतोय कृष्णा. मी तुला पाहतोय पण तू माझ्याकडे बघावस. गर्दीतून रथ ज्यावेळेला पुढे निघाला ना पुरुष वर्ग, त्यावेळेला कृष्णानं अशी तिरकी नजर केली आणि तिरकी नजर पाहून विदुर काकांकडे लक्ष गेलं महाराज. विदुर काकांकडे लक्ष गेलं आणि भगवान श्रीकृष्ण हात वारे करतात, काका इकडे या. विदुर काकांना कळलंच नाही काका कुणाला म्हटले. ओ काका, तुम्हालाच बोलवतोय, इकडे या. विदुर काकांचं हृदय भरून आलं. अख्खं जग मला दासीपुत्र म्हणताय, अख्खं जग मला दासीपुत्र म्हणून हिणवताय, पण माझा जगाचा मालक मला काका म्हणतोय. काय प्रेम आहे. एवढ्या गर्दीमध्ये तो कोणालाच बोलला नाही, पण एवढ्या गर्दीमध्ये मला काका म्हणून जवळ बोलवतोय. पळतच गेले महाराज. देवा, देवा माझ्या घरी याल तुम्ही? देवा, तुम्हा सुलभा देवी वाट पाहते हो. तिकडलं काम आटोपल्यावर याल का तुम्ही माझ्या घरी? देवानं म्हणावं, काका मी तुम्हाला तेच सांगण्यासाठी जवळ बोलवलंय. मी तुमच्या घरी जेवायला येणार आहे. सुलभा काकूंना सांगा त्यांना भेटायला येणार आहे. काय आनंद झाला महाराज. भेटायला येणार आहे? हो, जा तयारी करा. मी तिकडलं काम आटोपलं की मी तुमच्याकडे येतो, भेटण्याकरता येतो. तुम्हाला तुमच्याकडे त्या ठिकाणी जेवण करण्याकरता येतो. पळतच महाराज विदुर काका घरी गेलेले आहेत. सुलभे, अगं देव आपल्या घरी जेवायला येणार आहे. सुलभा काकूंनी सगळं घर सारवून घेतलं. महिला मंडळ सगळी स्वच्छता त्या ठिकाणी केलेली आहे. माझा देव येणार आहे, माझा कृष्ण माझ्या घरी येणार आहे. एक केळीची फणी आणून ठेवलेली होती महाराज. सगळ्याच्या सगळा कचरा बाहेर काढलेला होता. आणि आता सुलभा देवी स्नाना करता गेल्या होत्या. महिला मंडळ इकडे काहीतरी अजून खायला आणावं म्हणून विदुर काका बाहेर गेलेले होते. इकडे भगवान श्रीकृष्ण दुर्योधनाच्या जवळ जातात आणि दुर्योधनाला सांगतात, दुर्योधना, अरे हे युद्ध टाळायचंय. तू एक काम कर, 5 गावं दे ना त्यांना जगण्याकरता. या दुर्योधनानं सांगितलं नाही जमणार, 5 गावं जमणार नाही. मग एक काम कर, एकच गाव दे. एका गावात सुद्धा पांडव व्यवस्थित राहतील. म्हटले युद्ध केल्याशिवाय सुईच्या टोका इतकी जमीन सुद्धा पांडवांना देणार नाही. ठीक आहे, युद्ध ठरलं. युद्ध बघ बरं दुर्योधना, ठरलं. आता माघार नाहीये. ठीक आहे देवा, तुम्ही आलेच आहात तर काहीतरी खाऊन जा, युद्ध होणारच आहे. या पलंगावर बसा. भगवान श्रीकृष्ण बोलतात, मी तुझ्या घरी बसायला आलो नाही, मी तुझ्या घरी काही खायला आलो नाही, माझं जेवण विदुर काकांकडे आहे. असं म्हटल्याबरोबर फिदी फिदी दुर्योधन हसतोय महाराज. त्या दासी पुत्रा का त्याच्या घरी काय मिळणार आहे? तोच 4-4 दिवस उपवासी आहे. तो तुम्हाला काय खाऊ घालणार? भगवान श्रीकृष्ण तिथून निघून जातात महाराज. उद्धवजींना बरोबर घेतलेलं आहे आणि भगवान श्रीकृष्ण आता विदुर काकांच्या दारामध्ये जाऊन उभं राहतात. महिला मंडळ आणि या सुलभा देवी स्नान करण्याकरता गेलेल्या आहेत. अंगावरचे वस्त्र पूर्ण ओले झालेले आहेत. डोक्यामध्ये माती घातलेली आहे. पूर्वीच्या काळी काही शॅम्पू होता का काय आहे की नाही? डोकं स्वच्छ करावं म्हणून माती डोक्यामध्ये घातलेली आहे. पूर्ण अंगाला त्या ठिकाणी माती लावलेली आहे. पूर्ण शरीरावरचे वस्त्र त्या ठिकाणी भिजलेले आहेत. आणि एवढ्यामध्ये दारावर आवाज, कोणीतरी थाप टाकतोय म्हणून. कोण म्हटलं की मी कृष्ण. कृष्ण म्हटलं की जशी ती आंघोळीला जशी अवस्था होती तशीच पळत गेली महाराज. अंगावरची साडीवर सगळी माती आहे, डोक्यात माती, तोंडाला माती, हाताला माती, आणि तशीच पळत गेली. कृष्ण, माझा कृष्ण आलाय, माझा कृष्ण माझ्या घरी आलाय, मला भेटायला आलाय, मला माझा कृष्ण काकू म्हणतोय, माझा कृष्ण माझ्या घरी खाणार आहे म्हणून धावतच गेली महिला मंडळ. धावत गेली. दरवाजा उघडला महाराज. असा दरवाजा उघडला आणि कृष्णाच्या हातालाच धरलं महिला मंडळ. विसरून गेली महाराज, विसरून गेली. हाताला धरलं, असं फरफटत ओढत आणलं आणि बसवलं. देवाला बसवलं. एक केळी उचलली. एक केळी तिनं उचलावी, सोलावी, गाभातीनं खावा आणि कातडं कृष्णाच्या हातात द्यावं. देवानं ते कातडं आनंदानं खावं महाराज. आणि हे सगळं ते उद्धवजी दारात उभे राहून पाहतायत.
त्यांना आत या बसा काही नाही महाराज. हिचं चाललंय एक केळी दुसरी केळी सोलावी, गाभातीनं खावा, कातडं भगवंताला द्यावं. देवानं ते कातडं आनंदात खावं. उद्धवजी म्हणतात बघा ना कसा भुकेल्यासारखा खातोय, कितीतरी दिवसाचा उपवासी असा दिसतोय. त्या ठिकाणी मटामट एका मागे एक ती साल खातोय, एखादा दुष्काळातून आलाय जसा. आणि राजा आहे ना एवढा त्या ठिकाणी भुकेलेला कसा आहे, यानं तर खाल्लेलं होतं, उपवासी असल्यासारखा काय खातोय हा. महिला मंडळ एक केळी नाही, 2 नाही, 10 केळी माझ्या कृष्णानं साल खाल्ली महाराज. आणि तेवढ्यामध्ये विदुर काका आले. उद्धवजी असे दारात का उभे आहात? ओ विदुर काका, तुमच्या घरी असं स्वागत करतात का? बघा तुमच्या सुलभादेवींचं काय चाललंय. महाराज विदुर काका बघतात, ए सुलभे अगं काय करतेस? देवाला कातडं देते तू गाभा खाते? आंघोळ केली नाही काय नाही, अंगावर माती तशीच आहे. हातात भानावर आली महाराजन लाजली. देवाकडं पाहिलं आणि आता पळतच स्नानगृहात गेली. आता छान त्या ठिकाणी कपडे वगैरे घातलेले आहेत आणि विदुर काका हात जोडतायत. महाराज देवा ती विसरली हो, ती स्वतःलाच विसरून गेली तुम्हाला बघितल्यानंतर. आणि असंच व्हावं महिला मंडळ, त्याला बघितलं का स्वतःला विसरायला व्हावं, आहे की नाही? आपण स्वतःला त्याला बघितल्यानंतर आपण जर विसरलो ना स्वतःला, समजावं की आपला परमार्थ बरोबर रस्त्यानं चाललेला आहे. देवा माफ करा हो, माफ करा देवा. तुम्ही त्या केळीची सालं खाल्ली ना, ती कातडी खाल्ली, तुमचं पोट दुखेल ना देवा. देवा आता हे 2 केळी राहिल्यात ना, यातला गाभा खा तुम्ही. विदुर काकांनी त्या केळी सोलून दिल्या महाराज. गाभा देवानं खायला सुरुवात केली, पण देवाचा चेहरा पडला महाराज. देव म्हणतात विदुरजी काका, त्या कातड्यामध्ये जे प्रेम होतं ना, ते प्रेम मला या गाभ्यामध्ये मिळत नाही हो. स्वतःला विसरायला व्हावं, स्वतःला विसरून जो प्रेम करतो ना, तोच माझ्या हृदयामध्ये त्या ठिकाणी राहतो महाराज. प्रेम देवाला त्या ठिकाणी भगवान परमात्मा प्रेम भक्तावर त्या ठिकाणी करत असतो. विदुर काकांच्या घरी त्या ठिकाणी कन्या भगवंतानं खाल्ल्या, पण दुर्योधनाच्या घरची मिठाई भगवंतानं खाल्ली नाही, कारण त्या कन्यांमध्ये देवाला त्या ठिकाणी प्रेम दिसत होतं. अंतकरणात देवाच्या भाव आहे. बघा विदुर काकांचं चरित्र त्या ठिकाणी श्रवण राजा परीक्षिती करतो.